डोसा चांगला शेकला आहे। हा बघा ज्वारीचा डोसा एकदम कुरकुरीत झाला आहे। हाय हॅलो नमस्कार। आज मी ज्वारीच्या पिठापासूनची एक रेसिपी बनवते। त्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे चणा पीठ घेतलं आहे। इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेते, बेसन पीठ आणि अर्धी वाटी हा रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक किंवा जाड। हा मी बारीक रवा घेतला आहे, जाड रवा असेल तरीही चालेल। चमचाभर मसाला घालून घेते, छोटा चमचा भरून जिरे घालून घेते, थोडीशी अशी हळद पावडर, छोटा पाव चमचा। हे आता सर्व मी मिक्स करून घेते एका चमच्याने। एक वाटी पाणी घालून घेतलं, लागेल तसं पाणी घालायचं। आता ही दुसरी वाटी, अजून पाणी लागेल। तिसरी वाटी पाणी, 3 वाटी पाणी घातलं। ज्या वाटीने पिठं घेतली त्याच वाटीने 3 वाटी पाणी, 3 वाटी पाणी घेतलं एकूण। आणि जर लागलंच तर मग आणखीन वापरेन। आणखीन अर्धी वाटी पाणी घातलंय, 1 चमचा मीठ घालून घेते। हे बघा बॅटर असं घेतलंय, अजून थोडंसं पाणी लागेल, म्हणजे 3 वाट्या ऑलरेडी झालंय पाणी। आणि आता हे मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते, कारण त्यामध्ये रवा घातलेला आहे, त्यानंतर जे पाणी लागेल ते घालेनच। कोथिंबीर घेतली आहे, भोपळी मिरची आहे म्हणजे सिमला मिरची, आणि हा टोमॅटो बारीक चिरलेला, कढीपत्ता, हे आता त्यामध्ये घालून घेते। गाजर पण घालू शकता, मी आता गाजर घालत नाही आहे। चटणीसाठी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे, कोथिंबीर, मीठ, आल्याचा तुकडा, जिरं, लसूण, कढीपत्ता आणि हे लिंबू आहे। आता याची मी चटणी वाटून घेते। मिरच्या घालायच्या राहिल्यात त्या आता घालून घेते आणि बारीक वाटून घेते। हे बघा आणि एवढा बारीक कांदा घालून घेते त्यामध्ये। तवा गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये ह्या कांद्याच्या साहाय्याने मी तेल लावून घेते। टिश्यू पेपर किंवा किसीने पण, नारळाच्या किसीने पण तेल लावू शकता। चांगला गरम झालाय। तर बॅटर घालून घेतलं तव्यामध्ये। आता गॅस मीडियम करते। छान जाळी पडली आहे। थोडासा सुकल्यावर झाकण ठेवून देते, फक्त 2 ते 3 मिनिटासाठी। छान जाळीदार झाला आहे बघा डोसा। तर बाकीचे पण असेच करून घेते। हा बघा एकदम कुरकुरीत झाला आहे छानपैकी। त्याला फोल्ड करून घेते।
एकदम कुरकुरीत झाला आहे बघा. आणि बाकीचे पण मी डोसे नंतर काढून घेणार. तोपर्यंत हे 2-3 करून घेतले. ज्वारीचा आहे आणि त्यात मसाला मिक्स केला म्हणून हा येलो थोडासा ब्राऊन असा दिसतो आहे. यामध्ये मी मसाले घातलेले आहेत. प्लेन डोसा बनवला नाही आहे. हे बघा खूप छान लागतो चवीला. नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज. हे बघा ह्या ताटामध्ये एकच राहतोय म्हणून एकच ठेवला आहे. तुम्ही प्लेन डोसा पण बनवू शकता. मी यामध्ये मसाला टाकला आहे जास्त चव येण्यासाठी. दही, टॉमॅटो सॉस किंवा ही खोबऱ्याची चटणी याबरोबर खूप छान लागतो. वर झाकण 2 मिनटासाठी ठेवून देते. 2-3 मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे. आता पलटवून घेते. जाळी बघा किती छान पडली आहे. हा मी सॉफ्ट असा डोसा बनवणार आहे.